श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, जर हा संदेश तुम्ही ऐकत असाल आणि सध्या तुमच्या आयुष्यात अशी एखादी परिस्थिती असेल, तर यातून बाहेर कसं पडायचं, असं का होत आहे, मार्ग कुठे आहे, असे प्रश्न तुम्हाला सतत पडत असतील, तर हा संदेश तुमच्यासाठीच आहे. तुम्ही ज्या परिस्थितीत अडकले आहात, परिस्थिती कायमची नाही. कधीकधी बाहेरची परिस्थिती तुम्हाला बांधून ठेवत नाही, तर आपले विचार आपल्याला बांधून ठेवतात. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला दुखवलं, एखादं नातं मनासारखं राहिलं नाही, तर आपले विचार आपल्याला बांधून ठेवतात. एखाद्या व्यक्तीनं मनाला दुखवलं, नातं मनासारखं राहिलं नाही, कामात अडथळे आले, पैशाची चिंता निर्माण झाली किंवा एखादी गोष्ट खूप दिवसांपासून मनात आहे आणि मग त्याच विचारात पुन्हा पुन्हा अडकता. पण स्वामींचा संकेत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, स्वतःला ज्या जुन्या विचारांच्या कैदेत ठेवू नकोस. तुझ्याकडे मार्ग आहे. फक्त सध्या मनावर इतका ताण आहे की तो मार्ग तुम्हाला दिसत नाही. तुम्ही कदाचित एका व्यक्तीच्या वागण्याचा अर्थ शोधत आहात. त्याने असं का केलं? ती अशी का वागली? अन्याय का झाला? असे प्रश्न मनात आहेत. पण स्वामी सांगतात, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर समोरच्या व्यक्तींकडून मिळेलच असं नाही. काही उत्तर वेळ देते, काही उत्तर शांतता देते. म्हणून एखाद्या व्यक्तींकडून उत्तर मिळण्याची वाट पाहत स्वतःचं आयुष्य थांबवू नका. तुमच्या मनात एक भीतीसुद्धा दिसते, मी निर्णय घेतला आणि तो चुकीचा ठरला तर. स्वामींचा संदेश आहे, प्रत्येक निर्णय परिपूर्ण असण्याची गरज नाही. कधीकधी चुकीच्या वाटेवरून चालल्यावरच आपल्याला योग्य दिशा कळते. तुम्ही स्वतःला कमी समजू नका. ज्यांनी तुम्हाला नाकारलं त्यांनी तुमची किंमत ठरवलेली नाही. ज्यांनी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं त्यांनी तुमचं भविष्य ठरवलेलं नाही. स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे तुमचं मन सतत तुटतंय तिथे स्वतःला पुन्हा पुन्हा सिद्ध करण्याची गरज नाही. तुम्हाला काहीतरी सोडायचं आहे. कदाचित एखादा जुना विचार, एखादी भीती किंवा एखाद्या व्यक्तीची अपेक्षा, भूतकाळातील एखादी घटना. आणि जेव्हा तुम्ही ते सोडायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमच्यात पूर्वीपेक्षा खूप ताकद आहे. स्वामी तुम्हाला घाई करायला सांगत नाहीत. ते फक्त म्हणतात, थांबू नकोस. आज जर तुम्ही खूप थकलेले असाल तर थोडं थांबा, पण हार मानू नका. तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होण्यापूर्वी जुना अध्याय मनापासून बंद होणं आवश्यक आहे. म्हणून आज स्वामींच्या चरणी तुमची चिंता ठेवा. मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्या मनातील भीती दूर करा. जिथे मला मार्ग दिसत नाही तिथे माझ्यासाठी योग्य दिशा दाखवा. जे माझ्या हिताचं नाही ते सोडण्याची शक्ती द्या आणि जे माझ्यासाठी योग्य आहे ते स्वीकारण्याची बुद्धी द्या. आणि लक्षात ठेवा, तुम्ही अडकलेले नाहीत. तुम्ही एका बदलाच्या टप्प्यावर आहात. स्वामींचा हात तुमच्या डोक्यावर आहे असा विश्वास मनात ठेवा. स्वामींचा दुसरा संदेश हा थोडा वेगळा आहे. इथे सर्वात आधी एक गोष्ट जाणवते. तुम्हाला वाटते की गोष्टी खूप उशिरा होत आहेत. तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करत आहात. मनापासून इच्छा आहे, पण परिणाम मात्र दिसत नाही. कधीकधी तुम्ही स्वतःलाच विचारता, मी इतकं केलं मग अजूनही माझ्या आयुष्यात बदल का नाही? मी प्रामाणिक आहे मग मला एवढी परीक्षा का? माझ्यासाठी चांगली वेळ कधी येणार? स्वामींचा संकेत आहे, उशीर म्हणजे नकार नाही. ही एक गोष्ट मनात पक्की ठेवा. काही गोष्टी वेळेनुसार घडत नाहीत, कारण त्या गोष्टींसाठी आधी तयार व्हावं लागतं. समजा तुम्ही एखाद्या नात्याची वाट पाहत आहात. तुम्हाला एखादी व्यक्ती परत यावी असं वाटत किंवा करिअरमध्ये एखादी संधी मिळावी असं वाटतंय किंवा आर्थिक परिस्थिती सुधारावी अशी तुमची इच्छा आहे. स्वामी सांगतात, हा प्रश्न विचारू नका. त्याऐवजी स्वतःला विचारा, कारण तुमच्या आयुष्यातील हा काळ तुम्हाला संयम शिकवत आहे. तुम्ही कदाचित खूप वेळा सुरुवात केली आणि मध्येच सोडून दिलं, कारण लगेच परिणाम मिळाला नाही. पण स्वामींचा संदेश आहे, यावेळी थोडं सातत्य ठेवा. दररोज छोटं पाऊल उचला. तुम्हाला प्रत्येक गोष्ट एका दिवसात बदलायची गरज नाही. ज्या व्यक्तीने तुम्हाला कमी लेखलं
त्याला उत्तर देण्यापेक्षा स्वतःचं आयुष्य इतकं सुंदर बनवा की उत्तर देण्याची गरजच उरणार नाही. तुमच्या आयुष्यात काही लोक फक्त धडा शिकवण्यासाठी आले असतील. प्रत्येक व्यक्ती कायम तुमच्यासोबत राहण्यासाठीच येते असं नाही. काही लोकं आपल्याला काय सहन करू नये हे शिकवतात. काही लोक आपल्याला स्वतःची किंमत समजवतात आणि काही लोक आपल्याला स्वामींच्या चरणाशी अधिक जोडतात. म्हणून भूतकाळाला दोष देत बसू नका. जर एखादी गोष्ट तुमच्या हातात नसेल, तर ती स्वामींच्या चरणी सोपवा. पण याचा अर्थ प्रयत्न सोडायचा असा नाही. स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवताना तुमचा प्रयत्नही सुरू ठेवा. तुम्हाला नोकरी हवी असेल तर प्रयत्न करा. तुम्हाला व्यवसाय वाढवायचा असेल तर शिकत राहा. तुमचं नातं सुधारायचं असेल तर स्पष्टपणे संवाद साधा. मन शांत करायचं असेल तर स्वतःला वेळ द्या. कारण स्वामी कृपा करतात, पण आपल्या हातून होणारी कर्म आपल्यालाच करावी लागतात. आणि एक महत्त्वाचा संकेत, ज्यांची तुम्ही खूप घाई करत आहात, त्याच गोष्टीसाठी थोडा संयम ठेवण्याची वेळ आहे. कदाचित तुम्हाला वाटत असेल की काहीच घडत नाही, पण पडद्यामागे तुमच्याबद्दल घडत असते. तुमचे विचार करण्याची पद्धत बदलते. तुमच्या अपेक्षा बदलतात. तुम्हाला कोण आपलं आणि कोण फक्त सोबत असलेलं हे समजू लागतं. आणि एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, त्यावेळी मला जे हवं होतं ते मिळालं नाही, पण नंतर समजलं की स्वामींनी मला वाचवलं होतं. म्हणून आज स्वामींना एकच सांगा, स्वामी मला माझ्या वेळेवर नाही, तुमच्या वेळेवर विश्वास ठेवायला शिकवा. भक्तांनो, तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. भक्तांनो, स्वामींचा अजून एक संदेश आहे तुमच्यासाठी. शांत पण खूप शक्तिशाली आहे. स्वामी जणू म्हणत आहेत, बाहेर उत्तर शोधण्याआधी एकदा स्वतःच्या मनात डोकावून पहा. तुमच्या आयुष्यात सध्या एखादी गोष्ट अशी आहे जिच्यासाठी तुम्हाला आतून काहीतरी जाणवते, पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात. तुमच्या मनाला एखादी गोष्ट योग्य वाटत नाही, पण परिस्थितीमुळे तुम्ही ती स्वीकारत आहात. किंवा उलट मनातून एखाद्या गोष्टीसाठी होकार आहे, पण भीतीमुळे तुम्ही एक पाऊलही पुढे टाकत नाही. स्वामींचा संकेत आहे, तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका, पण त्याचबरोबर विवेकही वापरा. प्रत्येक भावना म्हणजे संकेत नसतो आणि प्रत्येक भीती म्हणजे इशारा नसतो. म्हणून शांत व्हा, घाईघाईने निर्णय घेऊ नका. एखाद्या व्यक्तीने काही बोललं म्हणून लगेच प्रतिक्रिया देऊ नका. एखाद्याने तुमच्याशी संपर्क केला नाही म्हणून स्वतःची किंमत कमी समजू नका. काही वेळा शांतता हीच सर्वात मोठी परीक्षा असते. तुम्ही कदाचित कोणाच्या तरी उत्तराची वाट पाहत आहात. मेसेज येईल का? फोन येईल का? तो किंवा ती माझ्याबद्दल काय विचार करत असेल? पुढे काय होईल? अशा अनेक प्रश्नांनी मन भरलेलं असू शकतं. पण स्वामींचा संदेश आहे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच मिळणं आवश्यक नाही. काही उत्तरे वेळेने समोर आणायची असतात. काही सत्य तुम्ही स्वतः अनुभवातून ओळखायची असतात आणि काही लोकांबद्दल सत्य त्यांच्या शब्दातून नाही, तर त्यांच्या कृतीतून समजतं. म्हणून फक्त कोणीतरी काय म्हणतंय यावर विश्वास ठेवू नका. त्यांच्या कृतीकडे लक्ष द्या. तुमच्यासाठी एक महत्त्वाचा आध्यात्मिक संदेश आहे. तुमच्या मनाची शांतता कोणत्याही व्यक्तीच्या हातात देऊ नका. कोणी तुमच्यावर प्रेम केलं तर आनंदी व्हा, पण तुमचं संपूर्ण अस्तित्व त्या व्यक्तीवर अवलंबून ठेवू नका. कोणी तुमची साथ सोडली तर दुःख होईल, पण स्वतःला संपवून टाकू नका. कोणी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही तरी स्वतःवरचा विश्वास सोडू नका. कारण स्वामींच्या दृष्टीने तुमची किंमत कोणाच्या वागण्यावर अवलंबून नाही. कधी-कधी तुम्हाला वाटतं, तुमचं असं कोणीच नाही. पण त्या क्षणी स्वामींच्या चरणी बसून मनातलं सगळं बोला. देवाला मोठे शब्द लागत नाहीत. मन खरं असणं महत्त्वाचं आहे. तुम्ही रडत असाल तरी बोला. तुम्ही गोंधळलेले असाल तरी बोला. तुम्हाला राग आला असेल तरीसुद्धा बोला. फक्त मनात सगळं दाबून ठेवू नका आणि त्यानंतर शांत बसा. कदाचित उत्तर एखाद्या क्षणी, एखाद्या विचारातून, एखाद्या व्यक्तीच्या कृतीतून किंवा परिस्थिती बदलताना तुम्हाला समजेल. पण तोपर्यंत घाई करू नका. स्वामींचा संदेश आहे, जिथे
तुझं मन शांत होतं तिथे माझी आठवण ठेव. जिथे मन अस्वस्थ होतं तिथे माझ्यावर विश्वास ठेव. आजपासून एक छोटा संकल्प करा. दररोज काही मिनिटं शांत बसा आणि श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा आणि स्वतःला विचारा, मला खरंच काय हवं आहे? मी कशाला घाबरते किंवा घाबरतो? आणि कोणती गोष्ट स्वामींच्या चरणी सोडायला तयार राहा. कदाचित तुमच्या आयुष्यातील पुढचा मार्ग तिथूनच स्पष्ट होईल. म्हणून आजचा स्वामींचा संकेत अगदी साधा आहे. घाई नको, भीती नको. प्रत्येक गोष्टीचं उत्तर बाहेर शोधू नका. शांत व्हा आणि स्वतःच्या अंतर्मनाला ऐका. स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा. तुमच्यासाठी जे योग्य आहे ते योग्य वेळी स्पष्ट होईल. आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या मनाला शांतता देवोत, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी देवोत आणि तुमच्या आयुष्यातील योग्य मार्ग तुम्हाला दिसू देत. भक्तांनो, तुम्ही इथंपर्यंत हा संपूर्ण संदेश मनापासून ऐकला असेल तर नक्कीच स्वामींचा हा संदेश तुमच्या मनाला कुठेतरी स्पर्श केला असेल. या संदेशामध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्याशी संबंधित काही जाणवलं असेल तर एखादा संकेत मिळाला असेल किंवा स्वामींचं एखादं वाक्य तुमच्या मनात उतरलं असेल तर खाली कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. कारण कधीकधी आपल्या एका छोट्याशा कमेंटमधूनही दुसऱ्या भक्ताला स्वामींची आठवण येऊ शकते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा संदेश तुमच्या एखाद्या स्वामी भक्तांपर्यंत नक्की शेअर करा. आणि असेच स्वामींचे सुंदर संदेश, संकेत आणि भक्तिमय विचार तुम्हाला नियमित ऐकायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि पुढचा संदेश चुकवू नका. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर सदैव राहो. तुमच्या मनातील प्रत्येक चिंता स्वामींच्या चरणी जाऊ दे आणि तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समाधान येऊ दे. मनापासून एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.